अरे रवी 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 आओ तुमचे ताई होते तिथं आणि आवाज देत होते तुम्हाला. बघितलं नाही तुम्ही? मी पाहिलं होतं. मीच मुद्दा म्हणून ओळख नाही दिली. असं का करता? आणि आपलीच ताई आहे की. काय ओळख देऊन होणार आहे? मला लाज वाटायला लागली चार चौघात बहीण म्हणायची. आयुष्यभर रडत खडत तेच जगणं, सदा अडचण आली की भाव आठवणं. त्यांना कधी सुधारता आलंय का स्वतःला? पण आपलीच ताई आहे म्हटल्यावर आपणच लक्ष देणार ना त्यांच्याकडे. आपण पण गरीब होतो ना. मी पण कष्ट केले, पैसा पाणी सगळं कमवलं, इथपर्यंत पोचलो. तर पाहुण्यांना नको कळायला? बरं जाऊ द्या, आधी दर्शन घेऊ चला. चल. रे आली वय आले बघा. काय म्हणले बचत गटावाले मॅडम? तेव्हा म्हणले ह्या वर्षान काय व्हायचं नाही बघा. पैशाचं काहीतरी करावंच लागेल. मला दादा दिसला होता बघा रस्त्यात. आम्ही त्याला म्हणलं आवाज दिला पण त्यांनी काही वळून सुद्धा बघितलं नाही. कामात असून तू, तुला तर माहितीये ना, शेती करते, नोकरी करते, ज्याच्या त्याच्या मागे ज्याची त्याची गडबड असते. हे खरंय पण पैशाचं काय करावं मला आहे ना डोकं चालणं झाली बघ आता. बाकीची देणी जाऊ दे ग, पण ते आपल्या पाटलाकडनं घेतले ना, व्याजाने पैसे उचललेत. व्याज तरी दिलं पाहिजे. नाही तर जमीन घेऊन जाईन होतो आपली. एवढी सोन्यासारखी जमीन. नाही, एवढी वेळ नाही यायची आपल्यावर. मी काय म्हणतोय, तू आता नागपंचमीला तुझ्या भावाकडे जाणारच आहे ना? हो. त्याला बोलून बघती का? तसंच करू. मी जाणार आहे ना, मी दादाला बोलते. काय आता आपले पुढले सगळे मार्ग संपल्यात आणि आता आडी अडचणीला भाऊच मदतीला येतो. खरंय बघा. बरं चालते, तू आवर घरातले. हो. मी आलोच गोठ्यातलं काम बघून. हो या लवकर जेवायला. स्नेहा, काय इकडे लवकर. काय झालं? पटकन बॅग भरून घे, आपल्याला निघायचं लगेच. अहो आता काय झालं आणि लगेच कुठे जायचं आपण? परवा सण आहे, मी काम करत होते. तुला जेवढं सांगितलं तेवढंच कर. जा पटकन आतमध्ये आणि बॅग भरून घे. अहो पण असं कसं म्हणताय? नागपंचमी आहे परवा. मी कामावर रुकते आणि तुम्ही म्हणताय गावाला जायचं. अगं ताईला येताना बघितलंय मी, मगाशी गावात होतो. ताई येतात आहे व्हय? अहो मग येऊ द्या की, सणाला येत असतील आपल्याकडं. कशाला उगाच डोक्याला ताप? माहिती नाही दरवेळेसचं तिचं काय असते ते. हा, आली की परत तिचं रडगाणं चालू होईल. अहो असं नका ना करू, आपल्याकडेच येत असतील, येऊ द्या त्यांना. तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. बॅग भर आणि इथून चल. मला डोक्याला ताप नाही वाढवायचा माझ्या. तुम्ही आहे ना, भरते. दरवेळेस आलं की पैसा हे आताही त्यासाठीच आली असेल. आली का? हा आलीच आलीच. ये, मी बाहेर थांबलोय. पटकन आवर आणि बाहेर ये लवकर चल. ती यायच्या आधी ना निघून जाऊ. तुमचं हे असं वागणं ना मला अजिबात पटलं नाही बरं का. काय आपल्या घरी येतात त्या सणाला आणि आपण असं कुलूप लावून निघून जातो. मला आहे ना बहीण म्हणून घ्यायचं पण लाज वाटायला लागली, माहिती? अहो पण एखाद्याला त्याच्या परिस्थितीनुसार डावललं चांगलं आहे का? हा, पण त्यांचं दरवेळेस रडगा नाही, माहिती का? सदा काय झालं की आलेच भावाकडं. येऊ द्या ना, तुम्हीच तिचे भाऊ आहे.
तुमच्याकडनं ते कोणाकडे येणार? तू किती शहाणी माहिती. पटकन बॅग उचल आणि लवकर चल. दादा तू आली वय? हो. बरं झालं आली. तुम्ही बाहेर चाललात का कुठं? अगं भरपूर दिवस झालं हिच्या माहेरीला सोडलं नव्हतं ना तिला, मग म्हणलं सोडून यावं तिला. पण तू आली, जाऊ दे आता मी कॅन्सल करतोय. तू बॅग उचल, जाऊ दे. नाही नाही नको राहू दे, जा सोडून येतो तिला. नाही जाऊ दे ना, सोडतो ना. आता तू आली म्हणलं आता काय बघू तिला, जाऊ दे. नाही जा, ये जाऊन 4 दिवस माहेराला. ताई थांबा तुम्ही. हा कोण? अरे नाही नाही नको नको, माझ्यामुळे नका उगाच हे करू. तुम्ही जा, तू ये सोडून तिला. खरंच जाऊ ना? हो हो जा. उचल उचल. मला वाईट वाटतंय बरं का, आता तू आली ना, आम्हाला जावं लागतंय म्हणजे. पण येतो जाऊ ना. बरं तू व्यवस्थित जा. तू चल पुढं व्यवस्थित जा. ताई थोडं पाणी देता का हो? अगं तू भावाकडे गेलती ना सणाला, मला तर म्हणली 2-3 दिवस थांबणार आहे आणि माघारी आली होय. हो गेले होते, पण तो स्नेहाला सोडवायला चालला होता माहेराला सणासाठी. मग आले मी माघारी निघून. स्नेहाला? अगं पण स्नेहाचा भाऊ तर मला ओळखतो चांगला, तो काय बोलला नाही मला त्याबद्दल. म्हणून तर मी म्हणलं होतं ना तुला जा म्हणून सणासाठी. अहो त्याने मला घरात सुद्धा घेतलं नाही, बाहेरच्या बाहेरच कुलूप लावून दिलं. मला पाणी सुद्धा पी म्हणलं नाही. मी शेजारच्या बाईच्या इथं पाणी पिले. कशी आहेस, बरी आहेस का, तुम्ही कशी आहेस हे सुद्धा विचारलं नाही बघा त्याने. मी तुम्हाला म्हणलं होतं ना तो टाळतोय म्हणून. मला बघा खरं निघालं ना मी म्हणलेलं. तुला एक सांगू का, आपली परिस्थितीच अशी आहे ना की ज्याला त्याला वाटते जवळपास आपण भिकारीच झालोय. त्यांच्या दारात जातोय म्हणजे त्यांना वाटते काही ना काही मागण्यासाठी हा माणूस दारात आलाय. पण निदान तुझ्या सख्ख्या भावाने तरी नव्हतं असं करायला पाहिजे. अहो पण पाठचा भाऊ आहे ना, तुम्ही बघितलंय ना मी किती काय काय केलंय त्याच्यासाठी. आईच्या माघारी आई चालते त्याची. आता कोणाला आपली गरज नाही. आपलं कसं झालंय माहितीये का, आडगळीच्या सामानापेक्षाही वाईट अवस्था झाली. जाऊ दे, एखाद्यासाठी आपण करतो म्हणजे त्यांनी ते लक्षातच ठेवावं असं नाही काय. आणि चूक आपलीच आहे, आपली परिस्थिती बदलली.
काही कारणामुळे खर्च वाढला, कर्ज काढली. गरिबाचं कुणी नसतंय बघ या जगात. नाही, पण मला माझ्या देवावर विश्वास आहे. आपले दिवस पलटतील बघा, नक्कीच आपलं लय चांगलं होईल. तुम्ही धीर धरा जरा. आपण अजून दोघं कष्ट करू, मी रोजाने जाईल. मी नका काळजी करू. चालायचंच. चल. गरिबाला आहे ना सगळी लाथाडतात, मग आपले सख्खे काय आणि परके काय. तू नको मनाला लावून घेऊ. मला आहे ना गावात ग्रामपंचायतीत बोलवले, कसलं तरी रस्त्याचं काम आहे म्हणते ते. मी येतो जाऊन. तिथं गल्लीच लोक जमले होते, त्याच आहे का काय? हा काहीतरी म्हणते ते बा. बरं तू जात, हे पिशवी उचल. या जा. स्नेहा, अय स्नेहा. काय हो? अरे बघितलं का? काय? हे बघ, ते ताईचं वावर नव्हतं का तिकडचं? हा. अरे त्याच्या वावरातून रस्ता जाणार आहे वाटते, राज्य महामार्ग. अयो, लय जमीन गेली असेल का हो त्यांची? हा? मग अरे पण त्यांना चांगलंच आहे ना, पैसा येईन बघ. काय बोलताय? खरंच? 4 पट जमिनीत. सोपं आहे का? रोड गेलाय. अहो, खरं बोलताय तुम्ही? मग किती भारी झालं. आपल्या ताईला आता चांगले पैसे भेटतील बरं का, आणि परिस्थिती बी सुधरेल त्यांची. तू एक काम कर, ताईला फोन कर. हा, आयला त्या दिवशी मी जरा वाईटच बोललो बरं का ताईला, पण तू बोल जरा, ती घेईन समजून. मी नाही करणार. तुम्ही त्या दिवशी कसे वागले त्यांच्याशी? तुम्हीच करा फोन. आणि काय बोलायचं फोन करून? अगं विसरली पण असन ती, रक्ताचं नातं आहे भाऊ बहिणीचं आमचं. अहो पण बोल. फोन कशाला करायचं? अगं रक्षाबंधन येते ना, हा. बोलून घे तिला जरा, गोडधोड करू, सगळं विसरून जाईन ती. तुमचं बरं आहे बरं का. काय? ताईची परिस्थिती गरीब होती तेव्हा तिला हाडूस तडूस केलं, आणि आता पैसे आले तर लगेच फोन कर म्हणताय मला. तुला शाणी झाली का? चल, जेवढं सांगितलं तेवढं कर, फोन कर. करते फोन, पण त्यांच्याशी नीट वागायचं बरं का यावेळेस, नाहीतर मी खपवून नाही घेणार. नाही काय बोलत, जा तू फोन कर आणि ताईला पहिले बोलून घे. बोलवते. हा, बोलून घे. आईला राज्य महामार्ग गेलाय म्हणल्यावर बक्कळ पैसा येईल, भारी होईल आता. आज बरं केलं बरं का तुम्ही, ताईला बोलवून घेतलं. ताईला पण खूप आनंद झाला असेल. आणि त्यांच्यासाठी काही गिफ्ट वगैरे आणलं की नाही? अगं कालच साड्या घेऊन आलोय मी. माझ्या ते लक्षातच होतं, लय दिवसांनी ताई येणार आहे. अयो, ताई आली होय तू? आत्ताच तुझी आठवण काढली. या दाजी, या बसा बसा. दाजी बस. ताई बस बरं तू. होय, ताईला पटकन पाणी घेऊन ये बरं पहिलं. नाही नाही, पाणी राहू दे, घेतलंय आताच आजींकडं. घेतलं का? हो. बरं बरं, असू दे. सकाळ धरण वाट बघतोय तुझी. किती उशीर केला दाजी, लवकर यायचं ना. हा, त्या आजींकडे बसलो होतात ना, तर ते ऐकेच ना, काहीतरी खाऊन जा काहीतरी खाऊन जा म्हणून तिथंच बसलो. सकाळ धरण मागे लागली, कधी येणार आहे ताई, कधी येणार ताई. स्वयंपाक बनवून ठेवलाय सगळा. मला पण म्हणली होती बरं का ती, हा, की राखी बांधायला जायचंच यावेळी म्हणून. खूप चांगलं झालं की तुम्ही आलात. बसा, मी घेते सगळं. हा, पाठ घेऊन ये पटकन. चल पाठ घेऊन ये, आणि पहिलं करू आणि मग नंतर ना हो, जेवण जेवण. करू, है की नाही? हा, बस बस बस, बसून घ्यायचं बरं. हा, घे. हा, या. बस बसू घे तुम्ही. हा, बस बस बस. अगं पाठव बस की. नाही नाही, असू दे. अगं बस बस, पाठव बस. नाही नाही, असू अगं दे. तुझा मान आहे, बस पाठव. असं नाही, राहू दे तू. अगं राहू दे. बसले असते. आई, अगं हे काय करते तू? अरे काही नाही. अहो, ते द्यावर. दागिन्याची पुडी. हो. दाजी, हे काय करताय तुम्ही? हे का 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 काढून ठेवता इथं? काय चाललंय काय तुझं? ताई, अहो थांबा, तुम्हाला म्हणलं ना मी सगळं वेळ आल्यावर सांगते म्हणून. अगं ते तुझ्या कानातच चांगले दिसत, इथं कशाला ठेवते काढून?
तुम्हाला म्हटलं होतं ना गेल्यावर सांगेल म्हणून. अहो पण असं काय करायला लागले तुम्ही? खरं तर रक्षाबंधनला तुम्हाला नाही बोलवलं, या सगळ्यांनाच बोलवलं, बरोबर ना? मी विसरले नाही रे. मी त्या दिवशी आले होते तुझ्याकडे पंचमीच्या वेळेस, पण तू मला साधं पाणी सुद्धा विचारलं नाहीस आणि बाहेरच्या बाहेरच लावून दिलंस. मला एवढी अपेक्षा होती कमीत कमी तू पाणी विचारशील, माझी खुशाली तरी विचारशील. अरे आईच्या नंतर तुझी आई झाली ना रे मी. काय कमी केलं मी तुझ्यासाठी? लग्नाच्या वेळेस तुझी भाऊजी काय म्हणले माहितीये? मला म्हणले आपल्याला लवकर मूल नाही झालं ना तरी चालत, पण तुझा भाऊ तो सुखी झाला पाहिजे, त्याचा संसार मार्गी लागला पाहिजे. आणि तू काय केलंस रे? आईसारख्या असणाऱ्या बहिणीला पाणी सुद्धा नाही विचारलं. आई गेल्यानंतर माहेरचं म्हणून कोण होतं रे मला? तू एकटाच होतास ना? पण माझं माहेर सुद्धा तुटलं. हिच्या बरोबर बोलणं व्हायचं रे, पण तुझा स्वभाव. ताई काही रडू नका. राहू दे. मी माफी मागते सगळ्या गोष्टीची. आव ते खरंच चुकले. अगं तू कशाला माफी मागतेस? आणि तुझ्यावर माझा राग सुद्धा नाहीये, बरोबर ना? अहो पण अगं तू तर दुसरीकडनं आलेली, किती काय काय करायचीस माझ्यासाठी. हा माझा भाऊ होता ना ग. असं म्हणतात की लहान भाऊ जरी असेल ना तरी आई वडील गेल्यानंतर तो आपला बाप होतो. मला अपेक्षा नव्हती की याने माझा बाप व्हावा, पण कमीत कमी मोठ्या बहिणीचा मान सन्मान तरी द्यायला हवा होतास तू. ताई रडू नका. हे बघ तुझ्या किती झाली ना तरी तू त्याच्या आईच्या जागी आहे. आणि आई आपल्या मुलाच्या सगळ्या चुका माफ करते ना. झाला असून त्याच्याकडून काही. ताई माफ कर ग, चुकलो मी. पैसे पुढे मला काहीच सुचलं नाही ग. ना आता काय असतं दाजी, खरंच आज आमच्याकडे पैसा आला म्हणून तू आम्हाला बोलवलंस, पण काय सांगावं, जर उद्या आमच्याकडे पैसा नसेल तर तू पुन्हा पाठ फिरवशीलच ना रे. नाही ताई असं कधी होणार नाही. आता नाही परत चुकायचं. मला माफ कर ताई. बरं जाऊ दे. हे बघ, माणसाला पश्चाताप जरी झाला ना तरी असं म्हणतात की त्याची सगळी पापं पुसली जातात. त्याचं मन साफ झालंय आता. तू झालं गेलं सोडून दे. नको आता पैसा पाणी मला काय, माझ्याकडे आहे सगळं. आम्ही सुखात राहू शकतो. पहिली वाटायची मला बहीण म्हणून घ्यायला लाज वाटायची चार चौघात. तुमची परिस्थिती गरीब, पण आता नाही. माझे डोळे उघडले दाजी, माफ करा मला खरंच. उलट आज खऱ्या अर्थाने रक्षाबंधन पावले बघ तुला. चल राखी बांधायला आपण आपली.